श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, तुमचं माझ्या या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। आजची आपली रेसिपी राहणार आहे ती म्हणजे साबुदाणा उसळ। आपल्या चॅनलवर साबुदाणा उसळीचे 2 ते 3 प्रकार आहेत। प्रत्येक वेळेस आपण काही ना काही साबुदाण्याच्या उसळीमध्ये व्हरायटी आणतो। कधी वाफवलेली असते, कधी काय असते आणि कधी काय असतं। चला आपण ही पण बघूया, पण बेसिकपासून आपण बघणार आहोत। टिफिन पॅक केलेला आहे। आपण साहित्य बघूया आणि कृती। साहित्यामध्ये आपल्याला आधी सर्वात बेसिकपासून शेंगदाणे आपल्याला छान ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहे, छान भाजून घ्यायचे आहे कमी आचेवर आणि एकदम असे मस्त कडक होतपर्यंत आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे। छान असे खुसखुशीत होतपर्यंत कधी कधी शेंगदाण्यामध्ये ओलावा असतो। जसे हे भाजून झाले आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्याचे जे टर्फल आहेत ते सर्व काढून घेऊया। बघा अशा प्रकारे आपण प्लेटमध्ये काढलेले आहे। त्याच्यानंतर आपण त्याचे सर्व अशा वाटीने पण करू शकतो गरम असलं तर, पण हे जरा थंड झालेलं होते म्हणून मी हातानेच करते। प्रत्येक शेंगदाण्याचे आपल्याला टर्फल काढून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला हे शेंगदाणे आपण पाकडून घेणार आहोत। पाकडून झाले की मग बघा अशा प्रकारे हे शेंगदाणे दिसतील। मग याला आपल्याला थोडंसं जाडसर असं बारीक करून घ्यायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये व्यवस्थित असं। आणि बघा अशा प्रकारे आणि काय की ना साबुदाणा अशी रेसिपी आहे ना सर्वांना आवडते। आमच्याकडे तर सर्वांना आवडतेच, म्हणजे जर झाला साबुदाणा तर आपण सर्वांसाठीच बनतो। अशा प्रकारे आपल्याला बघा छान असे शेंगदाणे बघा मस्त आवाज येतोय ना, अशा प्रकारे आपल्याला छान हे जाडसर बारीक करून घ्यायचे शेंगदाणे। आणि त्यानंतर आपल्याला बटाटे हे छान आपल्याला चिरून घ्यायचे बारीक बारीक आणि मिरच्या देखील चिरून घ्यायची आहे। आपण रात्री साबुदाणा भिजू घातलेला होता। बटाटे झाले चिरून आपले, त्याच्यानंतर आपण मिरच्या चिरून घेणार आहोत। रात्री साबुदाणा भिजू घातलेला होता आणि छान भिजलेला होता बघा अशा प्रकारे। आणि बघा भिजलेला साबुदाणा दाखवते। आपल्याला एका पॅनमध्ये तेल घेऊन छान मिरच्या आणि बटाटे घालून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर मिरच्या बटाटे झाले बघा आपल्याला छान शिजून घ्यायचे। त्याच्यानंतर मग बघा अशा प्रकारे व्यवस्थित आपल्याला छान मिरची आणि बटाटे होऊ द्यायचे आहेत। छान तेलावर फ्राय करून घ्यायचे आहे। थोडं आपण झाकून पण ठेवू शकतो, मग लगेच बटाटे होईल। बटाटे आणि मिरच्या झाले की मग आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत दाण्याचा कूट। बघा अशा प्रकारे दाण्याचा कूट घातला की त्यानंतर आपण याला छान मिक्स करून घेणार आहोत। बघा अशा प्रकारे छान परतून घेणार आहोत तेलावर। आणि बघा मस्त दिसते की नाही, छान खमंग असा हा साबुदाण्याची उसळ किंवा खिचडी म्हणा मस्त होणार आहे। आता हे झालेले आहे, त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत साबुदाणा। मस्त झाला ना साबुदाणा, पण छान फुललेला आहे। हात तर बोटाच्या यानेच आपला तो मॅश होऊन जातो, इतका छान हा साबुदाणा फुललेला आहे। याला आपण छान मिक्स करून घेऊया। व्यवस्थित आपण साबुदाण्याला परतून घेणार आहोत बघा अशा प्रकारे छान हलक्या हाताने आणि मस्त मस्त होणार आहे। या साबुदाण्यामध्ये मी तुम्हाला एक सिक्रेट इन्ग्रेडियंट सांगते, ते म्हणजे साखर। साखर घातली की साबुदाण्याची चव जरा वाढते। खरंच तुम्ही पण घालून बघा आणि खूप छान हा साबुदाणा होतो। बघा अशा प्रकारे आपला संपूर्ण साबुदाणा मिक्स झालेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ आणि नंतर चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आपण आणि छान आपण परतून घेणार आहोत। आणि सोबतच आपण थोडी घालूया साखर, अर्धा चमचा 1 चमचा मस्त अशी साखर घालूया आणि छान आपण हिला परतून घेणार आहोत व्यवस्थित। बघा अशा प्रकारे साखर पण आपण घातलेली आहे आणि साखरेने तर आणखी या साबुदाण्याची चव वाढते। आणि आम्ही काय केलं होतं की मिरच्या कमी तिखट होत्या, त्यामुळे ना त्याच्यामध्ये आम्ही थोडंसं तिखट पण घातलं आहे बघा। आणि त्याच्यामुळे जो साबुदाण्याचा रंग आलेला आहे तो पण खूप सुंदर आलेला आहे। एकदम साबुदाण्याला मस्त दिसतं, त्याचा मेकओव्हर झाल्यासारखं वाटतं साबुदाणा बघा अशा प्रकारे। ओके नाही, मस्त झालेला होता हा साबुदाणा। बघा अशा प्रकारे आपल्याला परतून घ्यायचा आहे व्यवस्थित। संपूर्ण मीठ साखर प्रत्येक ठिकाणी लागलं पाहिजे अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आणि परतून झालं की मग आपल्याला त्याला छान झाकून ठेवायचं आहे आणि साबुदाण्याला वाफ येऊ द्यायची आहे। साबुदाण्याला वाफ आला की म्हणजे बस जमलं, आपला साबुदाणा हा रेडी आहे। छान आधी म्हणजे साबुदाण्याचं मेन हेच आहे की त्याला वाफेवरच येऊ द्यायची आहे आणि आपण छान त्याला मिक्स करूया। आणि शेवटी त्याच्यामध्ये आपण घालूया निंबूचा रस बघा अशा प्रकारे मस्त। आणि त्याच्याने काय होतं साबुदाणा थोडा हलका होतो। साबुदाणा जड आहे तसं पचायला वगैरे, पण खायला तर सर्वांनाच आवडतो। आपला साबुदाणा हा रेडी आहे। साबुदाणा उसळ म्हणा किंवा साबुदाणा खिचडी काही म्हणा एकच आहे।
आणि बघा रेडी आपला. चला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.